Welcome back, dear student. In today video lecture number 10, in that we have discussed the title. The name of title is that crystal defect. क्रिस्टल स्ट्रक्चर मध्ये असणारे डिफेक्ट ते आपल्याला आज बघायचे. द रिअरली और द नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्स डू नॉट हॅव परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे निसर्गामध्ये असणारे जे काही क्रिस्टलाइन सबस्टन्स असतात ते पूर्णपणे परफेक्ट नसतात. दे डू नॉट हॅव द परफेक्ट क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बिकॉज they have some disorder or irregularity of the arrangement of constituent particle, and due to the irregularity of the arrangement of constituent particle they show the defect in crystal structure. म्हणजे सांगण्याचं असं आहे आपल्याला की निसर्गामध्ये जे काही रिअल सॉलिड असतील, रिअल क्रिस्टलाइन सॉलिड असतील ते पूर्णच्या पूर्ण परफेक्ट क्रिस्टलाइन सॉलिड नसतात. का नसतात? कारण की त्याच्यामध्ये असणारी इररेग्युलरिटी किंवा डिसऑर्डर ही कशाशी रिलेटेड असते? द इररेग्युलरिटी और डिसऑर्डर इज डिपेंड अपॉन द arrangement of constituent particle present in the crystal structure. Arrangement of constituent particle present in crystal structure. So if the arrangement is not well developed, not perfect, not regular, at the time the crystal shows the defect. Crystal structure shows the defect. Why the defect is arises? When formation of the crystal structure or rate of formation of the crystal structure is very fast, at the time the defect is arise in the crystal structure. म्हणजे वाक्य असं सांगतो मी, क्रिस्टल स्ट्रक्चर तयार करण्याची जी काही प्रोसेस असेल त्या प्रोसेसचा जर रेट खूप फास्ट असेल तर त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये डिफेक्ट अराइज होतो. द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ crystal structure is very fast, at the time we obtain the defect in crystal structure. How to minimize the defect in crystal structure? The crystal structure defect or defect in the crystal structure is minimized only and only to minimize the speed of formation of crystal structure. Okay, so that when we डिस्कसिंग अबाउट द डिफेक्ट, हे आपण डिफेक्टच्या बाबतीत सांगितलं की क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये डिफेक्ट कसा तयार होतो. मग ह्या क्रिस्टल स्ट्रक्चरचे मध्ये असणारे जे डिफेक्ट असतात ते किती प्रकारचे डिफेक्ट असतात? देर आर 3 टाइप ऑफ द डिफेक्ट इज ऑकर्स इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. द नेमली फर्स्ट इज दैट लाइन डिफेक्ट, सेकंड इज दैट पॉइंट डिफेक्ट, एंड थर्ड वन इज दैट प्लेन डिफेक्ट. मग लाइन डिफेक्ट, पॉइंट डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट असे 3 प्रकारचे डिफेक्ट आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये आढळून येतात. परंतु तुमच्या 12वी बोर्ड सिलेबसमध्ये फक्त आणि फक्त कशाचा अभ्यास सांगितला त्यांनी? पॉइंट डिफेक्टचा अभ्यास सांगितलेला आहे. सो व्हॉट इज द पॉइंट डिफेक्ट वी आर डिस्कसिंग अँड देअर क्लासिफिकेशन ब्रीफली. ओके, पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय आणि त्याचं क्लासिफिकेशन कसं असतं ते आपल्याला आता बघायचं आहे. आता इथे मी शब्द लिहिला आहे पीडी म्हणजे पॉइंट डिफेक्ट. तर पॉइंट डिफेक्ट कसा क्रिएट होतो ते समजावून सांगतो. समजा मी डायग्राम ड्रॉ केली तर काय दिसतं तेवढं फक्त सांगा तुम्ही मला. हे पॉइंट्स आहेत, हे काय पॉइंट्स म्हणजे त्याला आपण म्हटलं ब्रॅस. क्रिस्टल स्ट्रक्चर तयार होण्यासाठी आपण 2 गोष्टी बघितल्या आहेत, बेसिस आणि लॅटिस. ओके, मग ह्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकल जे असतात हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे रेग्युलर आहे का इरेग्युलर आहे? बघा इथे किती आहे? 5, इथे किती आहे? 4, इथे 3, इथे 2, 1. म्हणजे रेग्युलरिटी आहे का त्याच्यामध्ये?
नो, इट कॅन नॉट बी शो द रेग्युलॅरिटी. मग कशाची रेग्युलॅरिटी नाही? तर रेग्युलॅरिटी कशाची नाही? तर अरेंजमेंट ऑफ द बेसिस ऑफ द लॅटिस पॉइंट. म्हणजे त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये जी काय अरेंजमेंट केलेली आहे बेसिस ऑफ द लॅटिस पॉइंटची, ती रेग्युलर नाही. अशा डिफेक्टला आपण काय म्हणतोय? पॉइंट डिफेक्ट. काय म्हणतो त्याला? पॉइंट डिफेक्ट. परत मी त्याची डेफिनेशन सांगतो. द पॉइंट डिफेक्ट इज अ डिफेक्ट इन विच द अरेंजमेंट ऑफ द basis of the lattice is irregular. It is called as a point defect. परत एकदा सांगतो. Point defect is a defect in which the arrangement of the basis of the lattice point in crystal structure, it is irregular. It is a disorder. It is called as a point defect. त्याला काय म्हटलं गेलं? Point defect असं म्हटलं गेलं. Can the point defect is classified? Yes. Point defect are classified into how many types? There are 3 types. First one is called as a stoichiometry defect. Second is called as a impurity defect, and third one is called as a non-stoichiometric defect. परत एकदा सांगतो मी. Point defectचं परत क्लासिफिकेशन केले का? Yes. Point defect are classified into the 3 types, namely stoichiometry defect. Second is that non-stoichiometry defect, and third is that impurity defect. So we have again this stoichiometry defect, impurity defect, and non-stoichiometry defect are again classified. The stoichiometric point defect are classified into the how many type? That is a 4 type. म्हणजे stoichiometric point defect चं परत 4 गटात क्लासिफिकेशन केले गेलं. The first one is that vacancy defect. Second is that interstitial defect, self interstitial defect in elemental solid. Self interstitial defect in elemental solid. Third is that Schottky defect, and fourth is that Frankel defect. Then impurity defect are again classified. Impurity defect are again classified into how many types? 2 types. It is a substitution impurity defect and interstitial impurity defect. Substitution impurity defect and interstitial impurity defect. Then non-stoichiometric defect are again classified into the 2 types. First one is called as a metal deficiency defect, and second one is called as a metal excess defect. परत एकदा त्याचं briefly outline classification मी सांगतो. Point defect are classified into 3 types: stoichiometric point defect, impurity defect, and non-stoichiometric defect. These stoichiometric point defect are again classified into the 4 types. First is that vacancy defect, second is that self interstitial defect, third is that Schottky defect, fourth is that Frankel defect. Impurity defect are again classified into the 2 types: substitutional impurity defect, interstitial impurity defect, and non-stoichiometric defect are again classified into the 2 types: metal deficiency defect and metal excess defect. आता याच्यातले एक आपल्याला काय करायचंय? डिस्कसिंग करायचंय. आता पहिला जो पॉइंट आहे तो मी डिस्कस करतोय, स्टोचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. आता स्टोचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय ते समजून सांगतो. जस्ट सी दॅट स्टोचिओमेट्रिक एखादा कंपाऊंड आपण घेतो, एखादा केमिकल फॉर्म्युला, एखाद्या कंपाऊंडचा जर केमिकल फॉर्म्युला आपण घेतला तर केमिकल फॉर्म्युलामध्ये the ratio of the number of atoms or number of cations and number of anions जो असतो तो फिक्स असतो, and this fixed ratio of the number of cations and number of anions is called as the stoichiometry of the compound. म्हणजे आपण एखादा फॉर्म्युला घेतला कंपाऊंडचा, केमिकल फॉर्म्युला, तर त्या केमिकल फॉर्म्युल्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स असतात,
किंवा नंबर ऑफ कटायन्स आणि नंबर ऑफ अनायन्सचा जो काही रेशो त्याच्यामध्ये असेल, जो नंबर ऑफ कटायन्स आणि नंबर ऑफ अनायन्सचा जो काही फिक्स रेशो असेल, त्या फिक्स रेशोला आपण स्टोचिओमेट्री असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? स्टोचिओमेट्री असं म्हणतो. मग ह्या स्टोचिओमेट्री डिफेक्टमध्ये द स्टोचिओमेट्री म्हणजे त्याला आपण सहगुणक असं म्हणतो, रिमेन्स अनचेंज. काय सांगतोय मी? ह्या स्टोचिओमेट्रिक डिफेक्टमध्ये स्टोचिओमेट्री ऑफ द गिवन crystal structure is remain unchanged means that number of cation or number of anion having a ratio is that anion having a ratio is सेम. त्याचा जो रेशो असेल तो रेशो कसा असेल? सेम असेल. नंबर ऑफ कटायन और नंबर ऑफ अनायन हॅव्हिंग रेशो इज सेम. सच अ टाइप ऑफ डिफेक्ट इट इज अ स्टोचिओमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. आणि हे नंबर ऑफ कटायन्स आणि नंबर ऑफ अनायन्स त्याचा रेशो सेम असल्यामुळे त्याची स्टोचिओमेट्री रिमेन्स अनचेंज होते. These stoichiometric defects are again classified. Yes. हा stoichiometric defect परत classify होतो का? Yes. These stoichiometric defects are again classified into the 4 types. First one is that vacancy defect. Second one is called as the self-interstitial defect. Third is that Schottky defect, and fourth is that Frankel defect. So that in today video lecture number 10, in that we have discussed the vacancy defect, self-interstitial defect. Okay? आता vacancy defect म्हणजे काय आणि self-interstitial defect म्हणजे काय ते आपल्याला समजावून घ्यायचं आहे. लक्षात घ्या. आता vacancy defect म्हणजे काय ते मी समजावून सांगतोय. फर्स्ट वॅकन्सी. बघा आपण वर्तमानपत्र वाचतो तर त्याच्यामध्ये वॅकन्सी ह्या पदासाठी ते एक वॅकन्सी आहे किंवा इथे ते वॅकन्सी क्रिएट झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी काय करा? अर्ज करा. असं आपण वर्तमानपत्रात वाचत असतो. वॅकन्सी म्हणजे जागा. वॅकन्सी म्हणजे काय? जागा, क्रिएट झालेली जागा, मोकळी जागा आपण त्याला असं म्हणतो. ओके. तर त्याच्यासाठी मी एक डायग्राम काढतो. डायग्राम बघा तुम्ही. आता काय दिसतंय तुम्हाला सांगा बरं. अजून एक आपण कॅरेक्टर असं. आता लक्षात घ्या. हे मी एक डायग्राम काढले. ह्या डायग्राम मध्ये काय म्हणतो तो की हे ड्युरिंग क्रिस्टलायझेशन डायग्राम आहे. ह्या डायग्राम मध्ये बघा इथे काय स्पियर पाहिजे होता, तो स्पियर नाही. परत इथे काय एम्प्टी स्पेस आहे. एम्प्टी स्पेस बघा इथे एम्प्टी स्पेस आहे, इथे सुद्धा एम्प्टी स्पेस आहे. मग वॅकन्सी म्हणजे एम्प्टी स्पेस आपण थोडक्यात असं लक्षात घेऊ. मग वॅकन्सी डिफेक्ट कसा तयार होतो तर ड्युरिंग द क्रिस्टलायझेशन ऑफ द सॉलिडचं क्रिस्टलायझेशन होत असताना द मिसिंग ऑफ पार्टिकल आर मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट. पार्टिकल जे असतात हे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे. 1 2 3 4 1 2 पण एक पार्टिकल मिस झालेला आहे म्हणून इथे 3. इथे बघा 1 इथला पार्टिकल मिस झालेला आहे. 2 3 इथे बघा 1 2 3 4 म्हणजे ह्या क्रिस्टलायझेशन मध्ये इथला एक पार्टिकल मिस झालाय आणि इथला एक पार्टिकल मिस झालाय. तिथे एम्प्टी स्पेस क्रिएट झाली आणि डिफेक्टच्या अगोदर वॅकन्सी क्रिएट झाली. म्हणजे डिफेक्टच्या अगोदर शब्द काय वॅकन्सी, म्हणून ह्या डिफेक्टला काय म्हटलं गेलं? वॅकन्सी डिफेक्ट असं म्हटलं गेलं. म्हणून तिथे असं म्हटलं
म्हटलंय, ड्युरिंग द क्रिस्टलायझेशन ऑफ द सॉलिड द पार्टिकल आर मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साइट इन crystal lattice, and due to the missing of this particle it create a vacancy and defect is arise in the crystal structure. This defect is called as a vacancy defect. Okay, त्याला काय म्हटलं गेलं? वॅकन्सी डिफेक्ट. हे समजलं का? डिफेक्ट, वॅकन्सी डिफेक्ट. बघा संधी विग्रह केला, डिफेक्टच्या अगोदर काय? वॅकन्सी. ती वॅकन्सी कशामुळे झाली? पार्टिकल मिसिंगमुळे. क्रिस्टलायझेशन तयार, ड्युरिंग द क्रिस्टलायझेशन पार्टिकल जो असतो कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, तो कन्स्टिट्यूएंट पार्टिकल त्याची स्वतःची जागा काय करतो? मिस करतो, आणि मिस केल्यानंतर त्याच्यामध्ये वॅकन्सी क्रिएट होते, आणि वॅकन्सी क्रिएट झाल्यानंतर तिथे जो डिफेक्ट तयार होतो क्रिस्टलायझेशनमध्ये त्याला म्हटलं जातं वॅकन्सी डिफेक्ट. काय म्हटलं जातं त्याला? वॅकन्सी डिफेक्ट असं म्हटलं गेलं जातं. ओके, आता वॅकन्सी डिफेक्ट अजून कसा क्रिएट होतो? द वॅकन्सी डिफेक्ट इज ऑल्सो ऑब्टेन बाय द or developed by when the substances get undergo heating. ज्यावेळेस आपण सबस्टन्सला हीट दिलं, उष्णता दिली, तर त्याच्यामध्ये सुद्धा वॅकन्सी डिफेक्ट क्रिएट होतो. आता हे झाल्यानंतर ह्या वॅकन्सी डिफेक्टमध्ये डेन्सिटी कमी होते का वाढते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता मला एक सांगा, इथला एक पार्टिकल कमी झाला, इथला एक पार्टिकल कमी झालेला आहे, मास वाढलं का कमी झालं? इथे बघा 4 होते, इथे 3 आले, इथे 3 आले, इथे 4 आले, पण इथे 4, इथे सुद्धा 4 पाहिजे होते, इथे 4 पाहिजे होते, इथे 4 पाहिजे होते, पण इथे किती आले? 3 आले. म्हणजे मास ऑफ पार्टिकल इज गेट डिक्रीजेस बट व्हॉल्यूम इज रिमेन्स अनचेंज. पार्टिकलचं मास कमी झालं परंतु त्याचं व्हॉल्यूम हे तसंच राहिलं, आणि ॲज अ रिझल्ट द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स, त्याच्यामुळे काय झालं? त्या सबस्टन्सची डेन्सिटी काय झाली? डिक्रीज झाली. अँड सच टाइप ऑफ डिफेक्ट इज कॉल्ड द वॅकन्सी डिफेक्ट. हा पहिला प्रकार समजला का तुम्हाला? याला म्हटलं जर वॅकन्सी डिफेक्ट. दुसरा प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये बघायचा आहे सेल्फ इंटरस्टेशन डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड. दुसरा प्रकार जो आपण घेणार आहोत तो म्हणजे सेल्फ इंटरस्टेशन डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड. सेकंड पॉइंट मी त्याच्यातला घेतोय, सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड. आता सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड, हा सेल्फ इंटरस्टेशियल इलेमेंटल डिफेक्ट जो इलेमेंटल सॉलिड मध्ये असतो तो 2 प्रकारे असतो. तो कुठला कुठला असतो ते आपल्याला बघायचं आहे. पण आता सेल्फ इंटरस्टेशियल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड हे डिस्कस करण्यापूर्वी इंटरस्टेशियल स्पेस काय असते, इंटरस्टेशियल साइट कुठली असते ते आपल्याला बघून घ्यायचे. ओके, आता मी एक डायग्राम ड्रॉ करते बघा. ओके, ही डायग्राम मी ड्रॉ केली. ही डायग्राम ड्रॉ केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येत असेल बघा, ही जी स्पेस दिसते तुम्हाला, ही स्पेस किंवा ही स्पेस किंवा ही स्पेस किंवा ही स्पेस, ही स्पेस, ही स्पेस किंवा ही स्पेस आणि ही स्पेस, ही जी स्पेस असेल त्या स्पेसला आपण म्हटलं होतं इंटरस्टेशियल साइट. काय म्हटलं होतं त्याला? इंटरस्टेशियल साइट ऑफ क्रिस्टल आर इन द स्पेसेस or holes between the particles at the points. When some particle of crystalline elemental solid occupy the interstitial site in crystal structure is called as a self interstitial defect. म्हणजे काय? या constituent particle आणि या constituent particle बघा, या 4 constituent particle मध्ये ही असणारी जी काही स्पेस असेल ती स्पेस म्हणजे इंटरस्टिशियल स्पेस असं म्हटलं गेलं. आणि या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये
कटायन किंवा अनायन किंवा एखादा स्पियर तिथे जाऊन बसत असेल तर त्याच्यापासून त्या डिफेक्टला काय म्हटलं गेलं, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हटलं गेलं. परत एकदा मी सांगतो बघा. when some of the particle of crystalline elemental solid are occupied in the interstitial space of the crystal structure is called as a self interstitial defect. काय सांगितलं बघा की क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मधला क्रिस्टलाइन स्ट्रक्चर घेतलं, त्या क्रिस्टलाइन स्ट्रक्चर मधला इलेमेंटल सॉलिड क्रिस्टलाइन स्ट्रक्चर घेतला, त्याच्यातला एखादा इलेमेंटल सॉलिड या स्पेस मध्ये जाऊन बसत असेल तर त्याच्यापासून जो काही डिफेक्ट तयार होत असेल त्या डिफेक्टला काय म्हटलं गेलं, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इन इलेमेंटल सॉलिड. मग हा सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट हा कसा तयार होतो, इट कॅन बी ऑकर्स इन द टू वे. इट कॅन बी ऑकर्स इन द टू वे. आता बघा याच्यामध्ये जर पहिली डायग्राम मी तुमच्या समोर ड्रॉ करतोय. आता याच्यामध्ये जर बघितलं तर या इंटरस्टिशियल पोझिशनला हा ऍडिशनल पॉइंट इथे जाऊन बसलेला आहे आणि हा ऍडिशनल पॉइंट जाऊन बसलेला आहे. म्हणजे पहिली केस मी तुमच्याशी डिस्कस करतोय. द फर्स्ट केस, हाऊ टू इंटरस्टिशियल डिफेक्ट इज अराइजेस. आता मला एक सांगा, 1 2 3 4 इथे 4 पार्टिकल 1 2 3 1 2 3 1 2 3 4 म्हणजे सगळीकडे 4 आहेत. 4च्या व्यतिरिक्त हा एक्स्ट्रा पार्टिकल आलाय बघा. आलाय का हा एक्स्ट्रा पार्टिकल? हा एक्स्ट्रा पार्टिकल कुठे जाऊन बसलेला आहे, इंटरस्टिशियल पोझिशन मध्ये जाऊन बसलेला आहे. मग सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट कसा तयार होतो? द सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट इज ऑकर्स इन द टू वे. दॅट द फर्स्ट इज दॅट an extra particle is occupies an empty interstitial space in the crystal structure. म्हणजे जास्तीचा एक्स्ट्रा पार्टिकल हा जर त्या लॅटिस मध्ये जाऊन बसला असेल किंवा इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाऊन बसलेला असेल क्रिस्टल स्ट्रक्चरच्या, तर त्याला आपण काय म्हणतो, त्या डिफेक्टला आपण म्हणतो सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. काय म्हटलं होतं त्याला, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. आता लक्ष द्या, या सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये पहिल्या केस मध्ये डेन्सिटी वाढते का कमी होते ते बघायचं आपल्याला. आता लक्ष द्या, इथे 4 आहे, इथे 4 आहे, तिथे 4 आहे. परत हा पार्टिकल जाऊन बसला म्हणजे पार्टिकलचं मास वाढलं का कमी झालं? यस, पार्टिकल मास इज गोज ऑन इन्क्रीजिंग. मास ऑफ पार्टिकल इज गोज ऑन इन्क्रीजिंग बट व्हॉल्यूम इज रिमेन सेम. व्हॉल्यूम कसं आहे, रिमेन सेम. बघा लक्ष द्या, एक्स्ट्रा पार्टिकल इन्क्रीज द टोटल मास ऑफ सबस्टन्स. बघा लक्षात इकडे पार्टिकलचं मास वाढलं तसं त्या पार्टिकलचा व्हॉल्यूम पण वाढला. मास वाढला, व्हॉल्यूम वाढला, डेन्सिटी काय झाली, ऑब्वियसली डेन्सिटी गोज ऑन इन्क्रीजिंग. डेन्सिटी काय झाली त्याची, इन्क्रीजिंग झाली. ही पहिली केस. आता दुसरी केस बघा मी काय सांगते. व्हॉट आर द सेकंड केस? सेकंड केस मध्ये आता लक्ष द्या, काय दिसतं सेकंड केस मध्ये सांगा बरं. इन इलेमेंटल सॉलिड द पार्टिकल इज गेट शिफ्टेड फ्रॉम इट्स ओरिजिनल पोझिशन टुवर्ड्स द लॅटिस पॉइंट, टुवर्ड द इंटरस्टिशियल स्पेस and the defect is arises. This defect is called as a self interstitial defect. म्हणजे काय हो, आता लक्ष द्या, इथला जो पार्टिकल आहे, हा पार्टिकल आपण म्हणतो ना आपली स्वतःची जागा सोडायची आणि दुसऱ्याच्या घरात जाऊन डोकवायचं. तसं या पार्टिकल इथली स्वतःची जागा सोडली आणि तो कुठे जाऊन बसलेला आहे, हो ह्या लॅटिस इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाऊन बसलेला आहे. आणि ह्या इंटरस्टिशियल स्पेस मध्ये जाऊन बसल्यामुळे त्याच्यापासून डिफेक्ट क्रिएट झाला आणि ह्या डिफेक्टला काय म्हटलं गेलंय, सेल्फ इंटरस्टिशियल डिफेक्ट. पण ही जी सेकंड केस आहे, हे दोन प्रकारचा डिफेक्ट दाखवतो. पहिला डिफेक्ट कुठला दाखवतो, वॅकन्सी क्रिएट केलेली. म्हणजे सेकंड टाइप ऑफ डिफेक्ट इट शो द टू टाइप ऑफ डिफेक्ट और इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू डिफेक्ट. फर्स्ट इज कॉल्ड द वॅकन्सी डिफेक्ट and second is that interstitial defect. Second is that interstitial defect. मग ह्या डिफेक्ट मध्ये डेन्सिटी वाढते का कमी होते? आता मला एक सांगा,
इथला एक पार्टिकल आहे, इथला एक पार्टिकल कमी झाला आणि इथं जाऊन बसला, पण टोटल नंबर ऑफ पार्टिकल सेम आहे का डिफरंट आहे? टोटल नंबर ऑफ पार्टिकल सेम, त्याचा व्हॉल्यूम बी सेम असेल. म्हणजे एक सांगा, ड्यू टू दिस डिफेक्ट द डेन्सिटी इज नॉट चेंज, इट इज अ फ्रीजर बिकॉज नायदर लॉस ऑफ और गेन ऑफ मास ऑफ सबस्टन्स. म्हणजे सबस्टन्सचं मास हे वाढलं पण नाही, गेन लॉस पण झाला नाही सबस्टन्सचं मासचं, आणि लॉस पण झाला नाही आणि गेन पण नाही झाला. म्हणजे बघा इथला जो पार्टिकल आहे तो स्वतःची जागा सोडून इथे जाऊन बसला, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स इज सेम आहे, म्हणजे मास ऑफ द पार्टिकल इज सेम, सो दॅट डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज रिमेन प्रिझर्व और रिमेन अनचेंज. In this way, in today video lecture number 10, त्याच्यामध्ये आपण डिफेक्ट म्हणजे काय, पॉइंट डिफेक्ट म्हणजे काय, त्या पॉइंट डिफेक्टचं क्लासिफिकेशन, आणि त्या क्लासिफिकेशन मधलं पहिलं क्लासिफिकेशन सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी, सबस्टिट्यूशन डिफेक्ट, सॉरी नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्ट, आणि त्या नॉन स्टोचिओमेट्रिक डिफेक्टचे आपण किती प्रकार बघितले? दोन. कुठले कुठले डिफेक्ट बघितले? एक म्हणजे व्हॅकन्सी डिफेक्ट आणि दुसरं बघितलं आपण सेल्फ इंटरस्टेशन डिफेक्ट. पुढचा जो प्रकार आपल्याला बघायचा आहे शॉर्टकी डिफेक्ट, आणि काय बघायचं आहे? फ्रँकेल डिफेक्ट. ते शॉर्टकी डिफेक्ट आणि फ्रँकेल डिफेक्ट आपण हे पुढच्या तासाला डिस्कस करणार आहोत. ओके, धन्यवाद.